अनेक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरामध्ये प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोळी बांधव चांगलेच आक्रमक बनल्यात। गिरगावमधील समृद्ध परंपरा जपणाऱ्या कोळी समाजाच्या बोटी हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप आहे आणि या निर्णयाला कोळी बांधवांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात येतोय। आम्ही इथून जाणार कुठे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। वर्षानुवर्ष या परिसरामध्ये वास्तव्याला असलेल्या कुटुंबियांनी आपला हक्क आणि उपजीविकेचा प्रश्न पुढे आणत आंदोलनाची हाक घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे गिरगाव परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासन आणि कोळी बांधव यांच्यातील हा संघर्ष पुढे काय वळण घेतो याकडे देखील लक्ष लागलंय। या चौपाटीमध्ये यांना कोणता तरी मोठा उद्योग आणायचा आहे, म्हणून या आमच्या जुन्या लोकांना इथं पिढ्यानपिढ्या असणारे कोळी बांधव आम्हाला इथून काढीत टाकण्याचा पण। आणि हे बंदर आहे, हे बंदर आहे बघा, हे बंदर आहे बघा, समोर आहे, ही निशाणी लागते आमची, तुफान झाली की ही निशाणी लागते। आणि इथे आता जेटी बनते, जेटी बनते याचा अर्थ हे बंदर आहे। प्रत्येक बंदरला ही जेटी असते। मग हे आता आम्हाला फिशरीजवाले म्हणतात हे बंदर कॅन्सल आहे, मग जेटी कशी बनते तुमची? तुम्हाला काही नोटीस दिली का हे सगळं काढण्यासाठी? काही नाही, नोटीस वगैरे आम्हाला काही दिलेली नाही आहे। अशा वारंवार 2-2 महिन्यांनी आमच्या कारवाया करतात। काय लोक आता आम्हाला हेच बोलतात की तुम्हाला कपरेट बंदर दिलं, तुम्ही तिथे जा, तिथे जाऊन आम्ही आले तरी आमच्या अंगावर आलेत लोक मारायला। त्यांच्या अधिकाऱ्यांचे कपडे पकडलेत, कॉलर पकडून त्यांना हे केलं। साहेब आता आम्ही इथेच राहणार का? पर्याय आम्हाला कुठे जागा नाही। पावसा पाण्याचा टाइम आहे, 2 महिने आमची बोटी बंद ठेवतात। अशा टायमाला हे लोक इकडे तिकडे आम्हाला टाकतात। प्लस आमची बोटी या कारण हटवतात हे लोक काय हाय पॉवर कमिटीने तिकडे आर्मीचा साईट चालू केला आहे, आर्मीची स्पोर्ट्स एरिया केला आहे। काय त्या लोकांना परवानगी आहे नाही काही माहीत नाही। आमच्याकडे आमच्या नागवा संघाकडे 2001 कसले कागदपत्र आहेत एवढे सगळे घेऊन? साहेब हे आमचे गिरगाव चौपाटी कोलीवाड्यांचे सर्व कागदपत्र आहेत।